नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता चौथी, विषय बालभारती मराठी। या मराठी पुस्तकामध्ये आपण एक कविता अभ्यासणार आहोत। त्या कवितेचं नाव आहे आभाळ माया। कवी आहेत विलास सिंदगीकर। कवी आहेत विलास सिंदगीकर। आता या कवीने आभाळ माया या कवितेमध्ये ढगांचं जीवन, शेतकऱ्यातली मदत, त्यानंतर पक्षी होणे, पंथी होणे आणि दुसऱ्यांना मदत करणं, हे कवीने या कवितेमध्ये आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त केलेल्या आहेत। की दुसऱ्यांना मदत करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे, हे त्या आभाळ माया या कवितेमध्ये कवी विलास सिंदगीकर यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यानुसार त्यांनी आपल्या इच्छा, मनातल्या इच्छा व्यक्तही केलेल्या आहेत त्या कवितेच्या माध्यमातून। पहिल्यांदा आपण या कवितेचं वाचन करणार आहोत। आभाळ माया। पावसा रे पावसा रे, मला पावसाचे ढग बनवू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे। पावसा रे, मला पावसाचे ढग बनवू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे। शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे, शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे। शेत खूप पिकून तुम्हाला बरकत होऊ दे, शेत खूप पिकून तुम्हाला बरकत होऊ दे। पंथी ग मला दिवा होऊन जळू दे, पंथी ग मला दिवा होऊन जळू दे। गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे, गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे। पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे, पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे। तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे, तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे। परी ग मला बागेत येऊ दे, परी ग मला बागेत येऊ दे। आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे। असं कवी विलास सिंदगीकर यांनी या कवितेमध्ये सांगितलं आहे। म्हणजेच त्यांनी प्रत्येक कडव्यामध्ये एक दुसऱ्याला मदतीचा हात कसा देता येईल याविषयी माहिती दिलेली आहे। तसं इकडे काही शब्दार्थ दिलेत कवितेत। कोसळणे म्हणजे जोरात पडणे, भुके कंगाल, भुकेलेले आणि पैसा नसलेले त्यांना कंगाल असा शब्द केलेला आहे गरीब व्यक्तींच्या बाबत। आता प्रत्यक्षामध्ये आपण या कवितेचा अर्थ सुद्धा पाहणार आहोत।
पावसा रे पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. कवी म्हणतो की पावसा रे पावसा मला सुद्धा तुझ्यासारखे ढग बनवू दे, आणि मग तुझ्यासारखे ढग मी जर बनलो तर डोंगर, दऱ्या आणि जी काही शेतं आहेत त्या शेतामध्ये धोधो मी कोसळेल. त्यामुळे काय होईल, नद्यांना, डोंगर दऱ्यांना पाणी आणि शेतामध्ये पाणीच होईल. म्हणजे एकंदरीत कवी पावसाला म्हणतो की पावसा रे पावसा मला सुद्धा पावसाचे ढग बनवू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. जर मी ढग झालो, डोंगर दऱ्या आणि शेतामध्ये खूप खूप कोसळेल, असं कवी या कवितेमध्ये म्हणतोय. पुढे कवी काय म्हणतो आणखी, शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे, शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे, शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. म्हणजे पुढे कवी म्हणतो की शेतकरी बाबा मलाही बियाणे पेरू दे, तुम्हाला शेतीमध्ये खूप खूप पिकून शेतीतून समृद्धी मिळेल, अशा प्रकारचं धान्य होऊ दे, असं कवी या कवितेमध्ये म्हणत असतो. पुढे कवी काय म्हणतो, पंती ग मला दिवा होऊन जळू दे, गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. पंती ग मला दिवा होऊन जळू दे, गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. म्हणजे तो पंतीला म्हणतो कवी की पंती मला तुझ्यासारखा दिवा होऊन जळू दे, आणि गरिबांच्या झोपडीमध्ये त्यापासून प्रकाश मिळत राहू दे, असं कवी त्या ठिकाणी म्हणतात. की मी जर तुझ्यासारखा जर पंथी जर झालो तर गरिबांच्या झोपड्यामध्ये जाईल आणि अखंड प्रकाश त्यांना मिळत राहील, अशा प्रकारची कल्पना या ठिकाणी कवीने केलेली आहे. पुढे आणखी काय म्हणतो कवी, पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे, तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे. की मला पक्षा रे पक्षा मला चोच आणि पंख फुटू दे, आणि ते जर चोच आणि पंख आले तर मी तोंडात फळे धरून उडून जाईल, आणि भुके गरीब जे असतील त्यांना ते वाटून देईल, असं या ठिकाणी कवी म्हणतो. म्हणजे इथे सुद्धा एक मदतीचा हात कवीने प्रत्येक कडव्यामध्ये जे आहे त्यामध्ये मदतीचा हात दिलेला आहे. पुढे आणखी काय म्हणतो कवी, परी ग मला बागेत येऊ दे, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. की परी मलाही बागेत येऊ दे, कारण बागेतील सुंदर वेली, झाडे, फुले पाहून मी आनंदाने नाचेल, आणि सर्वांना आभाळा एवढे प्रेम मिळू दे. आणि या ठिकाणी सर्वांनाच ही आभाळा एवढी माया आहे, त्या आभाळा एवढं प्रेम आहे ते मिळू दे, अशा प्रकारची कल्पना या कवितेमध्ये कवीने केलेली आहे. म्हणजे एकंदरीत या कवितेमध्ये मदतीचा हात कवीने दिलेला आहे, कारण इथे आभाळा एवढी माया दाखवण्याचं काम कवीने केलेलं आहे. आता या कवितेच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पावसाचे ढग कवीला का व्हावेसे वाटते? पावसाचे ढग कवीला का व्हावेसे वाटते? शेतकऱ्यासाठी कवी काय काय मागणे मागत आहे? शेतकऱ्यासाठी कवी काय काय मागणे मागत आहे? कवीला उजेड कोणासाठी द्यायचा आहे?
कवीला उजेड कोणासाठी द्यायचा आहे? पक्ष्यांकडे पाहून कवीला कोणता हेवा झाला आहे? पक्ष्यांकडे पाहून कवीला कोणता हेवा झाला आहे? आणि आभाळ माया म्हणजे काय? आभाळ माया म्हणजे काय? या प्रश्नांची उत्तरं देत असताना पावसाचे ढग कवीला का व्हावेसे वाटते? कारण जर पावसाचे ढग कवी म्हणतो की जर मी पावसाचे ढग झालो तर डोंगर, नदी आणि शेतामध्ये धोधो कोसळेल आणि त्यामुळे काय होईल? पाणीच पाणी होईल. म्हणून कवीला पावसाचे ढग व्हावेसे वाटतात. शेतकऱ्यासाठी कवी काय मागणी मागत आहे? शेतकऱ्यासाठी कवी मागणी आहे की मला बी पेरू दे आणि तुला समृद्धी मिळेल, तू सुखी होशील, चांगलं पीक येईल, पीक यावं, अशा प्रकारचं एक मागणं मागतोय. कवीला उजेड कोणासाठी द्यायचा आहे? की जिथे अंधार आहे त्या अंधारात प्रकाश द्यायचा आहे. आणि म्हणतो, पंथीला सांगतो की पंथी मला तुझ्यासारखा उजेड द्यायचा आहे. आणि असं या ठिकाणी कवीने सांगितलं. पक्षाकडे पाहून कवीला कोणता हेवा झाला? की पक्षाकडे पाहून कवी म्हणतो की पक्षा रे पक्षा, मला तुझ्यासारखे जर पंख असते तर मी सुद्धा फळं, जे काही भुके कंगाल आहेत, गरीब आहेत, त्यांना ही फळं घेऊन गेलो असताना वाटली असती. आणि आभाळ माया म्हणजे काय? की मोठं आभाळा एवढं की जे न संपणारी माया म्हणजेच आभाळ माया, असं इथे या कवितेमध्ये कवीने सांगितलेलं आहे. पावसाचे ढग कवितेत आलेले नवीन शब्द शोधा. म्हणजे या कवितेमध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत, जसे पावसाचे ढग आहेत. अशा पद्धतीने आणखी काही नवीन शब्द असतील तर ते आपण शोधायचे आहेत. तुम्हास पक्षाप्रमाणे भरारी मारता आले तर काय होईल? तुम्हाला जर पक्षाप्रमाणे भरारी मारता आली तर काय होईल? ती कल्पना करायची, विचार करायचा आहे. आणि आपणही एक 5 ते 10 वाक्य लिहायचे यावर. म्हणून कवी म्हणतो की पावसा रे पावसा रे, मला पावसाचे ढग बनवू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे, शेत खूप पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. पंती ग मला दिवा होऊन जळू दे, गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे, तोंडात फळ घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे. परी ग मला बागेत येऊ दे, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. असं या ठिकाणी या कवितेमध्ये कवीने सांगितलेलं आहे. कवितेचं नाव आहे आभाळ माया. आभाळ माया. पावसा रे मला पावसाचे ढग बनवू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. पावसा रे मला पावसाचे ढग बनवू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे. शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे. शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे. शेत खूप पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. शेत खूप पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. शेत खूप पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. शेतकरी बाबा मला बी पेरू दे.
शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. पंती ग पंती मला दिवा होऊन जळू दे. पंती ग पंती मला दिवा होऊन जळू दे. पंती ग पंती मला दिवा होऊन जळू दे. गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. पंती ग पंती मला दिवा होऊन जळू दे. गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. पक्षारे 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 मला चोच आणि पंख फुटू दे. पक्षारे पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे. तोंडात फळ घेऊन जाऊन भुके कंगलन वाटू दे. तोंडात फळ घेऊन जाऊन भुके कंगलन वाटू दे. पक्षारे पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे. तोंडात फळ घेऊन जाऊन भुके कंगलन वाटू दे. पक्षारे 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 मला चोच आणि पंख फुटू दे. मला चोच आणि पंख फुटू दे. तोंडात फळ घेऊन जाऊन भुके कंगलन वाटू दे. तोंडात फळ घेऊन जाऊन भुके कंगलन वाटू दे. परी ग मला बागेत येऊ दे. परी ग मला बागेत येऊ दे. आनंदाने नाच गाण्यासाठी सगळ्यांना आभाळ माया मिळू दे. आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. परी ग मला बागेत येऊ दे. परी ग मला बागेत येऊ दे. आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. परी ग मला बागेत येऊ दे. परी ग मला बागेत येऊ दे. आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. कवितेत आलेले नवीन शब्द शोधायचे आहेत आणि तुम्हास पक्षाप्रमाणे भरारी मारता आले तर काय होईल ते 10 वाक्ये लिहायची आहेत. याशिवाय आपण या कवितेचं वाचन करायचं आहे. दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहे आणि ही कविता आपण ज्याप्रमाणे आपल्याला गाता येईल त्याप्रमाणे आपण गाण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या YouTube चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.